Hare Rama, Rama
जो आपला विषय आहे आजचा, योगीज अनजस्टिफाइड कर्स. मराठीमध्ये काय? योगीचा अकारण श्राप. तर आता योगी कोण बरं असणार? हा योगी. आणि जो अनजस्टिफाईड, जो अकारण कोणाला श्राप देतोय, तुम्हाला कोणाला माहित आहे का? समजलाय थोडं फार काहीतरी अजून त्याकडून सोडून. हा योगी कोण असणार आहे? दुर्वासा मुनी. तर हे योगी आहेत. असं म्हटलं जातं की भगवंताचे काय आहे? अंश अवतार आहेत. भगवंताचे, शिव भगवंताचे, शिवजी शंकर भगवंताचे अंश अवतार आहे. आणि त्यांना लगेचच काय येतं? राग येतो, क्रोध येतो आणि ते मग शाप देऊन सुद्धा. तर शास्त्रामध्ये उल्लेख आहे की हे अंबरीश महाराज आहेत, ते नाभी ऋषी आहे, त्यांचे नाभा ऋषी आहे, त्यांचे पुत्र आहेत. आणि म्हणजे अंबरीश महाराज आहे, पूर्ण विश्वावर काय करत होते? राज्य करत होते. 7 द्वीप म्हणजे 7 द्वीप आहे त्यांच्यावर. हा जो विश्व आहे ते 7 द्वीपावर सगळं आहे. त्याच्यामध्ये ते पूर्ण काय करत होते? त्याच्यावर राज्य करत होते. आणि असं म्हटलं जातं की त्यांच्याबद्दल की शास्त्रामध्ये उल्लेख आहे की ते सर्व काही असताना, सर्व काही त्याचे धन दौलत, त्याचं सगळं काही होतं, पण तरी सुद्धा ते एका दगडाप्रमाणे, एका आमच्या भाषेमध्ये पात्राप्रमाणे, दगडाप्रमाणे ते काय करत होते? व्हॅल्यू करत होते. त्याची काही किंमतच नव्हती त्यांच्या याच्यामध्ये. जे सगळं काही त्याचं हे होतं, ऑपुलन्स होती त्याच्याजवळ, ऐश्वर. एका दगडाप्रमाणे त्याच्याबद्दल काय करत होते? ते चिंतन करत होते. त्यांच्या अनासक्त होते ते. काही त्यांच्या अटॅचमेंट नव्हती त्यांच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे ऐश्वर्यामध्ये. एवढे होते की, आणि हे सगळं असून ते आपली जबाबदारी, एक क्षत्रिय राजाच्या अनुसार ते काय करत होते? एवढी आपली जबाबदारी पार पाडत होते की, आणि त्याचे भक्त, भक्त नाही, त्याची प्रजा पण होती, ती सुद्धा भगवंताची भक्त होते, विष्णूचे भक्त होते. असे त्यांनी एक हे करून ठेवलेलं, प्रजाला एक कायदा घालून ठेवलेला. कायदा म्हणू शकत नाही, सगळ्यांना एक प्रॅक्टिस कशी घालून ठेवलेली की ते जसे राजा आहेत तशी प्रजा पण होती, भगवंताचे भक्त होते सगळे. तर एक श्लोक आहे तो, त्याच्यामध्ये सवय मला मोठा आहे श्लोका 18, 19, 20. म्हणजे सवय मन कृष्ण पदारविंदो वर्चासी वैकुंठ गुणान वर्णने हरो हरे मंदिर मार्जना विषु श्रुती चकारु बोधे मुकुंद लीलाय दर्शने इचो तदधृत्य गात स्पर्शे सत्गम घाणक पाद दसरोज सरोरभे श्रीमत तुलस्या रसना दक तदकृते पदो हरे क्षेत्र पदानु सर्पणे शिरो ऋषिकेश पदानु भवंदिने कामच्च दासे न तू काम कामया यथोत्तमा श्लोक जनाश्रयादिती. तर असं याचा अर्थ काय आहे की अंबरीश महाराज आपल्या चक्षुने, डोळ्याने काय होते? भगवंताचं दर्शन घेत होते. याचं वर्णन आहे. काय वर्णन म्हणजे डेलीचा शेड्यूल काय होता? आपला डेलीचा शेड्यूल काय आहे? तर 24 तासाला हा शेड्यूल आहे अंबरीश महाराजांचा. कसं काय भगवंताचं स्मरण करायचे, कसं चिंतन करायचं, भगवंताची कशी, हा श्लोक आहे हा पूर्ण. म्हणजे दिनचर्या काय होती अंबरीश महाराजांची, हे सगळं या श्लोकामध्ये दिलेलं आहे. आपण काय करणार 24 तासामध्ये? आपण काय करणार? म्हणजे मी तुम्हाला विचारतो, मी पण तेच करतो. अंबरीश महाराजांप्रमाणे तुम्ही जर काय करता ते पण मीच करत असणार. आपण काय करत असणार 24 तासामध्ये? झोपतो, मग मोबाईल हातामध्ये, अर्धा दिवस तर आपला मोबाईल हातामध्ये, व्हॉट्सअप बघायला, नाही तर ट्विटर, या गोष्टीमध्ये. तर 24 तासामध्ये हे अंबरीश महाराज काय करत होते? भगवंताची अर्चना, विग्रह सेवा करायला, अभिषेक करायला, नाहीतर भगवंताला शृंगार करायला, भगवंताचं स्मरण करायला. हे जे 9विधा भक्ती म्हटली जाते, ती असं म्हटलं जातं की ही 9विधा भक्ती आहे
श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवन अर्चनम दास्यम आत्मनिवेदनम. जे 9 विधा भक्ती आहे भगवंताची, त्याच्यामध्ये श्रवणम मध्ये कोणाचं नाव घेतलं जातं? जास्त श्रवण कोणी केलं? सगळ्यांना माहिती असणार. श्रवण 7 दिवस 7 रात्री परीक्षित महाराजने. मग चॅन्टिंग कीर्तन कोणी केलं? सुखदेव गोस्वामी. ते बोलत होते सुखदेव गोस्वामी, ऐकत कोण होते? परीक्षित महाराज. श्रवण कीर्तन हे दोघांचं आपण समजू शकतो. मग रिमेंबर विष्णू स्मरण कोण करत होते? प्रल्हाद महाराज. भगवंताचं सदैव चिंतन करत होते, स्मरण करत होते प्रल्हाद महाराज. मग त्याच्यामध्ये पादसेवनम भगवंताची चरणकमलांची सेवा कोण करत होती? सांगा. लक्ष्मी देवी. कुठे असते ती? कुठे असते? पदकमल आणि आपल्या पॉकेटमध्ये पण असते. तर जी लक्ष्मी आहे ती भगवंताची चरणकमलांची सेवा करत असते. हे झालं. मग अर्चनम म्हणजे भगवंताची पूजा करणे. त्याच्यामध्ये कोण? पृथु महाराज. मला कुठले तरी पृथु महाराज हे जे महाराज आहे, जे इंद्रा देवाने काय केलं होतं, त्याचे जे घोडे आहेत ते 100 यज्ञ करत होते. ते त्यांनी एक यज्ञ अश्वमेध यज्ञ करण्याचं ठरवलं होतं. तेव्हा 99 जेव्हा यज्ञ झाला तेव्हा इंद्र येऊन परत त्यांचे काय घेऊन जाऊ लागले? घोडे, अश्व घेऊन जाऊ लागले. मग त्यांनी निश्चय केला कोणी? पृथ्वी महाराज. आता मी काय करतोय? स्वतः इंद्रालाच काय करते? आहुतीमध्ये टाकणार. आणि त्याला मात्र त्याला सांगितलं, जो पुजारी ब्राह्मण होता त्याला सांगितलं ऋषीला की आता मंत्र म्हण की इंद्र येऊन त्या अग्नीमध्ये काय व्हायला पाहिजे? आज जायला पाहिजे यज्ञामध्ये. पण तेव्हा ब्रह्माजी आले आणि सांगू लागले इंद्र असं करू नको, ते आपले कोण आहे? इंद्रदेव आहे, त्यांचा पोस्ट खाली होईल आणि कोणाला तर बसवायला पडणार मला. तर असं आणि मग ते ब्रह्माजीचं सांगणं ऐकलं रिक्वेस्ट जी, आणि त्यांनी काय केलं? सर्व बंद केलं पृथु महाराज. तर हे पृथु महाराज हे कोण आहेत? याच्यामध्ये ख्याती आहे जी अर्षविग्रह सेवा करत होते. मग प्रेम वंदनम अक्रूरजी जे वृंदावनमध्ये जात होते, ते सदैव जेव्हा वृंदावनमध्ये जाण्याचा त्यांनी निश्चय केला तेव्हा तिकडून सुटले होते मथुराहून. त्यापर्यंत वृंदावन जाण्यापर्यंत त्यांनी भगवंताची स्तुती केली. म्हणजे काय केली? वंदनम म्हणजे भगवंताला दंडवत घालत राहिले ते. मग कोण आहे? दास्यम. दास्य सगळ्यांना माहीत असणार. दास्य कोण आहे? दास्य म्हणजे जो सर्वण भगवंताचा, हनुमानजी. तर मग साख्यम. साख्य म्हणजे कोण? साख्य म्हणजे फ्रेंड. कोण आहे? अर्जुन. अर्जुनाचं नाव घेतलं जातं. आणि मग लास्ट आहे म्हणजे हा 9 विधा भक्तीमध्ये हा लास्ट जो आहे आत्मनिवेदनम. तर आत्मनिवेदनम कोण? सगळं काही भगवंताला अर्पण केलं होतं बली महाराज. आता ह्या 9 विधी भक्ती आहे जे आज मला सांगितले, त्याच्यामध्ये पूर्णपणे ही 9 जी भक्ती आहे ती 9 पण कार्य आहे ती एक भक्त करत होता. तो म्हणजे कोण? अंबरीश महाराज. ही जी 9 भक्ती 9विधा भक्ती आहे ती सगळी ही जी भक्ती होती, सगळी जी कार्य आहे 9 कार्य आहे ती कोण? एक मात्र कोण? कुठले भक्त? अंबरीश महाराज करत असे भक्त होते. म्हणून भगवंतानी स्वतःला भगवंताने बघितलं की सर्व काही त्यांनी आपले जे राज्य आहे, सर्व जे राज्याचे लोक आहेत ते आपली भक्ती करत आहे आणि ते अनासक्त आहेत. कुठल्या गोष्टीबरोबर त्यांची आसक्ती नाहीये. धन दौलत कोणी नसतं. तर ते भगवंताने काय केलं? स्वतःचं सुदर्शन चक्र होतं. विष्णूने आपलं सुदर्शन चक्र कुणाला दिलं? अंबरीश महाराजांना दिलं. आता अंबरीश महाराजांना म्हणजे सदैव त्याच्या हातामध्ये बोटामध्ये असत नव्हतं. अंबरीश महाराज की त्याच्यात असं केलेलं एक अशी रचना करून ठेवली की कोणीतरी त्यांच्यावर कोणीतरी आघात करायला आला तर ते सुदर्शन चक्र प्रकट व्हायचं आणि त्या जो कोण दुष्ट माणूस आहे अंबरीश महाराजाला जर कोण त्रास करत आहे त्याला ते सुदर्शन चक्र मारून टाकणार. असं त्यांनी सगळी तयारी केली होती भगवंताने. तर म्हणून भगवंताने कुठे बघितलं ऐकलं का कधी की भगवंताने स्वतःचं सुदर्शन चक्र कुणाला दिलं आहे, प्रदान केलं आहे? नाही. पण अंबरीश मागे एकमेव भक्त आहे त्यांना भगवंतानी काय केलं? आपलं सुदर्शन चक्र स्वतःच त्यांना दिलं होतं. असे भक्त आहे. तर राजाप्रमाणे प्रजा पण होती, भगवंताचं अनुसरण करत होती, ती पण तशीच भक्ती करत होती. तर अंबरीश महाराज एके दिवशी ठरवलं
की मी काय करणार, व्रत करणार, एकादशी व्रत. आता एकादशी व्रत म्हणजे एका वर्षाला किती एकादशी येतात, 24. तर एका वर्षांचा व्रत त्यांनी हे केलं, पालन करणार नाही. मी आणि माझी पत्नी, पत्नी पण तशीच होती, म्हणजे पतीच्या पदचिन्हावर चालणारी पत्नी होती. तर ठरवलं की मी एका वर्षांचं काय करणार, व्रत करणार. आणि त्यांचं असं होतं की एकादशीच्या आदल्या दिवशी सकाळी प्रसाद घ्यायचा, खायचं काय, मग काही प्रसाद घ्यायचा नाही. मग एकादशी यायची, काही घ्यायचं नाही, पाणी पण नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला काय करायचं, व्रत तोडायचं पाळणा टाइमला. तर पाळणा टाइम म्हणजे काय, आपण तिकडे थोडक्यात समजून घेऊया. पाळणा टाइम म्हणजे काय, एकादशी म्हणजे काय, एक दासी, भगवंताची एक असे असं पण म्हटलं जातं. एक दासी, 1 आणि 10, तर 11 दिवसांनी एकादशी एक येते. आपण म्हणतो की 15-15 दिवसांनी येते. पण त्याच्यामध्ये काय येतं की पौर्णिमा असते, नाही तर अमावास्या असते. त्याच्यामध्ये तो द्वादशी येते, मग अमावास्या येते. ती अमावास्या संपायला पाहिजे, तेव्हा मग तो दिवस सुरू होतो. म्हणजे द्वादशी, एकादशी, द्वादशी म्हणतो बघा. सो द्वादशी आल्यानंतर एक दिवस येतो तो एकादशी. म्हणजे ते गुह्य हे आहे, थोडं कॅल्क्युलेशन आहे, ते आपण हे बघू. तर ही एकादशी भगवंताची कोण आहे, एक दासी आहे. आणि भगवंत जो कोणी ही एकादशी पालन करतो, दृढ निश्चयाने व्रत पालन करतो, त्याला भगवंत त्याच्यावर खूप प्रसन्न होतात. आणि असं म्हटलं जातं की आपण काहीतरी आपल्याला भौतिक इच्छा प्रदान करायला आपण एकादशी पालन करू नये. तर आपण भगवंतांना समजू, कारण भगवंतांना एकादशी प्रिय आहे, म्हणून आपण एकादशी काय करायला म्हणजे व्रत हा पालन केला. तर एका वर्षांचा म्हणजे 24 एकादशी पालन करायचे. हा अमरीश महाराज, आणि ते पण म्हणजे पती आणि पत्नीने दोघांनी असं व्रत धारण केलं. आणि कसं करायचे की आदल्या दिवशी, एकादशीच्या आदल्या दिवशी काही खायचं नाही, सकाळी ब्रेकफास्ट करायचा, मग एकादशीला काही खायचं नाही, पण डायरेक्टली द्वादशीला म्हणजे तिसऱ्या दिवशी तोडायचा. आणि तो पाळणा टाइमला. आता पाळणा टाइम म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो की एकादशी आपण पालन केल्यानंतर, फास्ट केल्यानंतर, काही उपवास केल्यानंतर द्वादशीला एक टाइम असतो, निर्धारित टाइम दिलेला असतो. आणि त्या निर्धारित वेळामध्ये आपल्याला काय करायला पडतं, आपला जो फास्ट आहे, उपवास आहे, तो तोडावा लागतो. आपण जर तोडला नाही तर त्याचं आपल्याला फळ भेटत नाही आणि भगवंत सुद्धा प्रसन्न होत नाही, असं श्रीमद भागवतामध्ये लिहिलेलं आहे. तर त्या वेळेमध्ये आपल्याला काय करायला पडणार, पाळणा टाइम. आता पाळणा टाइम आहे की 6 ते 10 पर्यंत आहे, सकाळचं टाइम 6 ते 10. तर 6 आणि 10च्या मध्ये आपल्याला काय करायला पडणार, एकादशी व्रत तोडायला पडणार आपल्याला, तरच त्याचं फळ आपल्याला भेटणार. तर असं होतं की कधी कधी 2 मिनिटाची वेळ असते आणि आपली घडी आणि सूर्य मॅच होतं कधी आम्हाला माहित नाही. तर असं म्हटलं आहे की कुणी एका भक्ताने, भक्ती विकास स्वामी महाराज आहे, त्यांना प्रश्न विचारला की आधीच्या लोकांना, जे पहिल्याचे लोक होते, ऋषीमुनी होते, त्यांना कसं काय, त्यांच्याजवळ तर घडी नव्हती, घड्याळ नव्हतं, तर त्यांना कसं काय कळायचं की एकादशी पाळणा टाइम कधी आहे तो. त्याने सांगितलं भक्ती विकास स्वामी, कारण त्यांच्या जे एवढे शुद्ध होते की त्यांच्या हृदयामध्ये परमात्मा रूपामध्ये भगवंत सांगायचे की आता तुला काय करायचं आहे, पाळणा टाइम आहे, आता तुला तोडायचं आहे. तर आपल्याला कसं काय कळणार जर आपल्याला घडी नाही आणि 2 मिनिटं राहिलेली आहे. कधी कधी असं होतं की 2 मिनिटच असतात. मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी आलेली कशी की 2च मिनिटं होती. आणि कसं काय आपल्याला पाळणा टाइम असतो बॉम्बेचा आणि सूर्य आपलं सगळं आहे सूर्यावर, म्हणजे सूर्य कधी तोडायचं, सूर्य कसं काय होतं तसं तोडायचं. आणि चौपाटीला तिकडे बॉम्बेला सूर्य तिकडे उगवला आणि त्यांनी पाळणा टाइम बघितला आणि तोडला. पण आपल्याला कसं कळणार, आपण तिकडचं फॉलो करतोय. पण भक्ती विकास स्वामी महाराज इकडे सांगतायत की सूर्य झाला, बघितलं, सनराईज झाला म्हणजे समजलं की आपला पाळणा टाइम झालेला आहे, आपण प्रसाद घ्यायचा. ही सिंपल गोष्ट आहे. 2 मिनिटं आहे तरच ना, नाही तर नॉर्मली अवधी मोठी असते, बघायला गेलं 2 तासाची तरी असते. पण जेव्हा 2 मिनिटं असतात तेव्हा समजायचं की काहीतरी चुकू शकतं, कट टू कट असतं. तेव्हा आपण काहीतरी असं काहीतरी केलं पाहिजे. तर
अंबरीश महाराजांचा आता वेळ झालेला असतो की आता काय आहे, त्यांनी परत पालन केलेलं असतं आणि आता द्वादशी आलेली असते आणि आता त्यांनी सगळं काही भगवंताला अभिषेक घातलेला असतो, भगवंतांना चांगले चांगले वस्त्र घातलेले असतात आणि सगळ्या ब्राह्मणांना दान दिलेलं असतं आणि एवढ्या टक 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 आवाज येतो, दरवाजाला मारत नाही ते, तर बघतात की दुर्वासा मुनी काय झालेलं आहे, उपस्थित झाले आहे आणि त्याच्या अगोदर सगळ्या ब्राह्मणांना सगळे भोजन प्रसाद दिलेला असतो, गायी दान केलेल्या असतात, चांगल्या चांगल्या गायी आहेत, ते दूध देणार आहेत, सगळं दान केलेलं असतं सगळ्या ब्राह्मणांना. पण त्याच वेळेला थोडा क्षण असतो, थोडा मुहूर्त असतो की आता प्रार्थना टाइम संपायला आलेला असतो आणि तेवढ्यात दुर्वासा मुनी येऊन दारावर टक टक करतात, नॉक देतात की आता, आणि अंबरीश महाराज पाहतात त्यांना आणि चांगल्या प्रकारे काय करतात, त्यांचं स्वागत करतात, त्यांना बसायला देतात आणि सांगतात तुमचं स्वागत मुनी, आणि चांगल्या प्रकारे त्यांची आव भगत करतात आणि त्यांना सांगतात की आता आपण मिळून काय करायला पाहिजे ना, तुम्ही थोडा प्रसाद घेणार का, तुम्ही बसा. तर तेव्हा काय म्हणतात दुर्वासा मुनी की मी प्रसाद घेणार नाहीये, मी थोडं काय करतोय, यमुनेच्या तीरावर जाताना आंघोळ करून येतोय. आता बघा थोडे मुहूर्त राहिले आहेत पाळणा टाइमचे आणि दुर्वासा मुनी काय म्हणतात आणि त्यांना अंबरीश महाराज सांगतात, निवेदन करताय की आपण आता काय करूया, प्रसाद घेऊया, पाळणा टाइम झालेला आहे. पण दुर्वासा मुनी काय म्हणतात, नाही मला थोडं काय करतं, मी आंघोळ करून येतोय यमुनेच्या तीरावर जाऊन. तर अंबरीश महाराज काय म्हणणार, ओके बरं आहे, आणि ते त्याच्यासाठी थांबतात आणि एवढी वेळ होते की दुर्वासा मुनी येतच नाही परत. तर असं म्हटलं जातं की दुर्वासा मुनी एक योगी आहे, आपण योगी म्हटलं आहे इकडे. तर दुर्वासा मुनी योगी आहे आणि योगी कुठे ध्यान करतात, कुणावर ध्यान करतात, योगी कुणावर ध्यान करतात, असं म्हटलं आहे इकडे की हा जो योगी आहे दुर्वासा मुनी, हे निराकार ब्रह्मावर, काय ब्रह्मावर, ब्रह्मा नाही ना, ब्रह्म म्हणजे भगवंताच्या ज्या शरीरातून जे तेज येतं, ब्रह्मज्योती येते, त्याच्यावर ते काय करतात, त्यांची मेडिटेशन, ध्यान करत असतात. तर यमुनेमध्ये जाऊन काय करत असतात, ते निराकारवर, निर्गुणवर काय करत, ध्यान करत होते. आता मला एक सांगा, अशी एक गोष्ट आहे जी याला फॉर्म नाहीये, आकारच नाहीये, तुम्ही ध्यान त्याच्यावर करू शकाल का? एक लाईट आहे जरा, किती तास तुम्ही त्याच्यावर ध्यान कराल? आता तुम्ही सांगा, तुमचे आदान प्रदान, पती पत्नी आहे, नाही तर भाऊ भावंडे आहे, एक सांगा की इकडे भगवंतच नाहीये, दोन विग्रहच नाहीये आणि तुम्हाला सांगितलं भगवंताची पूजा करा, काय करणार तुम्ही पूजा? भगवंत तिकडे आकारच नसलेलं काहीच नाही आहे तिकडे, आणि कसं काय तुम्ही त्याच्यावर पूजा करणार, ध्यान करणार? तर जे दुर्वासा मुनी होते ते ब्रह्मवादी होते, निराकारवर त्यांचं ध्यान करत असे. तर असं झालं की त्यांना जर असं ध्यान करताना हार्डशिप आहे, त्यांना खूप वेळ लागला आहे त्यावर, म्हणजे निराकारवर ध्यान करणं म्हणजे काहीच नाही ऍक्च्युअली तिकडे. असं म्हटलं जातं की खूपसे जे योगी आहेत ते भगवंताच्या निराकार स्वरूपावर म्हणजे ब्रह्मज्योतीवर ध्यान करतात आणि त्यांना खूप वेळानंतर समजतं आणि ते भगवंताच्या या ब्रह्मज्योतीने विलीन व्हायला शकत आहे. आता तुम्हाला ब्रह्मज्योती समजली का की भगवंताच्या शरीरातून जी तेज येतं त्याला ब्रह्मज्योती म्हटलं जातं. आता त्याला आकार असतो का तेजाला? नाही. तर हे दुर्वासा मुनी त्या ब्रह्मतेजावर, निराकार रूपावर, भगवंताच्या रूप नाही म्हणू शकत, निराकारावर ते काय करण्याचा प्रयत्न करत होते की त्याच्यावर ध्यान करण्याचा प्रयत्न करत होते यमुनेमध्ये राहून. किती वेळ लागणार बघा, खूप वेळ लागणार, कॉन्सन्ट्रेशन व्हायला पाहिजे, पहिल्यांदा एकाग्रचित्त व्हायला पाहिजे. तर एवढा वेळ लागू लागला की जो मुहूर्त होता, पाळणा टाइम होता, तो जाऊ लागला. एवढ्या इकडे आता काय झालं, अंबरीश महाराजांना काय झालं, चिंतन करू लागले की दुर्वासा मुनी आले नाहीत. एक अतिथीला मी सांगितलं आहे की मी तुम्हाला प्रसाद काय करणार, मी तुम्हाला वेळ तुम्हाला हे करतोय, प्रसादासाठी बोलवलं आहे त्यांना. आणि दुसऱ्या साईडला काय होत आहे की पाळणा टाइम चाललेला आहे, आता मधून निसटतोय. तर मला काय करायला पाहिजे, म्हणून त्यांनी काय केलं आहे इकडे, आता इथे ऋषी मुनी पण होते, ऍडवायझर म्हणतो आपण, काय म्हणतो त्यांना, सल्लागार. ते ब्राह्मणात पण होते त्याच्यामध्ये, सल्लागार, पंडित म्हणतो आपण. तर त्यांनी काय केलं, या पंडितला विचारलं, सल्लागारांना, की आम्ही काय करू आता. एक इकडे तत्व चांगलं आहे की आपण पाहू शकतो की माय वे इज हायवे, इकडे म्हणत नाही अंबरीश महाराज, मग
अंबरीश महाराज काय होते राजा होते आणि सर्व काही त्यांच्या हाताखाली होतं. ते म्हणू शकत होते दुर्वासा मला तिकडेच ठेवूया आपण, मी प्रसाद घेतो, माझा पारणा टाइम सोडायचा आहे मला. हा ते धग मारवते तिकडे दुर्वासा म्हणे तो काही येणार नाही, माझं जे काही भेटणार पुण्य भेटणार ते मला माझं क्षीण होणार, पारणा टाइमच्या अगोदर मी प्रसाद नाही घेतला त्याच्या आत, असं म्हणू शकत होते. पण नाही, त्यांनी तसा विचार केला नाही. त्यांनी विचार केला की तत्व काय आहे, मी माझ्या ऍडवायझर आहेत, जे पुरोहित आहेत, सल्लागार आहेत, त्यांना विचारावं. ही आपल्या जे आपण कधी भक्तांच्या संघामध्ये येतो, नाहीतर कुठल्या ऑक्युपेशन मध्ये, नाही तर ऑर्गनाइज इन्स्टिट्यूशन मध्ये, तर आपण एकामेकांचा सल्ला घ्यायला पाहिजे, जेणेकरून चांगल्या प्रकारे कोऑपरेशन जे ऑर्गनायझेशन आहे ते चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकते. कोऑपरेशन इज इम्पॉर्टंट आणि सल्ला घेणे, एकामेकांचा सल्ला आहे तो इम्पॉर्टंट असतो. तर इकडे अंबरीश महाराज हे तत्व आहे ते जाणून समजून त्यांनी आपल्या परामर्श विचारला तिच्या भक्तागणांचा की मी काय करायला पाहिजे. तर ते थोड्या भक्तांनी सांगितलं की तुम्ही अतिथी आहेत त्यांचं काय करायला पाहिजे, स्वागत करायला पाहिजे, त्यांना येऊ द्या आणि मग तुम्ही प्रसाद घ्यायला पाहिजे. आणि दुसरे जे बाकीचे जे ऍडवायझर होते ब्राह्मण, ते काय म्हणाले, दोन बाजू असतात सगळ्यांना, आपण पाहू शकतो एका संस्थेमध्ये दोन बाजू असतात, दोन वेगवेगळे मानसिक लोक असतात. तर ते म्हणू लागले की बाकीचे ब्राह्मण की तुम्ही काय करा, पारणा वेळेला तुम्ही काय करा, पाणी ग्रहण करा, जल ग्रहण करा. म्हणजे काय, पाणी ग्रहण केल्याने काय होतं, एकादशी तोडला पण जातात, एकादशी तुटली पण जाते आणि नाही पण तोडली जाते. अशा तऱ्हेने तुम्ही काय करणार, दुर्वासा मुनींना संतुष्ट करणार असं सांगितलं. तर एकामध्ये प्रभुपाद एका याच्यामध्ये श्लोकामध्ये कुठेतरी सांगताय की अपवस नातीतन नैवासितम नैवानासितम. म्हणजे काय, याचा अर्थ काय की पाणी पिल्याने काय होतं, एकादशीवर तुटला पण जातो आणि नाही पण तुटत. तर हे आणि भगवंतानी स्वतः भगवंतानी कृष्ण भगवंतानी विष्णूने अंबरीश महाराजांच्या हृदयामध्ये प्रकट होऊन सांगितलं की तुम्ही काय करा, एकादशी व्रत आहे तो पाणी तुम्ही कसं तोडू शकता, पाणीने. तर नाही पण तुटलं तर दुर्वासा मुनी काय होणार, तोडली, म्हणजे दुर्वासा मुनीला काही फरक पडणार नाही. पण इकडे आपण पाहू शकतो की जेव्हा दुर्वासा मुनी आता काय होत आहे, त्यांनी आंघोळ घेतली आहे आणि आता येण्याच्या मार्गावर आहे आणि त्यांनी आपलं ध्यान लावलं आणि बघितलं की अंबरीश महाराजने काय केलेलं आहे, पाणी प्राशन केलेलं आहे. त्यांना हे सगळं समजलं आणि जेव्हा तो त्या राजाच्या घरामध्ये म्हणजे महलामध्ये प्रवेश करतो आणि दुर्वासा मुनीला अंबरीश महाराज पाहतात की ते हात जोडून उभे आहे आणि वाट पाहताय, पण त्याचा अगोदरच काय झालेला असतो, त्यांना क्रोध आलेला असतो दुर्वासा मुनीला. आणि आपण जेव्हा बघतो की कुणाला जर राग आलेला असतो तर ते काय करतात, त्यांचे जे भोवरे असतात हे वरचे ते थोडे टेढे वेडे झालेले असतात, तोंड रागाने काय होतं, शिवरी म्हणतो हा, आणि दाटकटी म्हणतो, दात थोडे हे होतात, शिवर होतात. तर असं आहे दुर्वासा मुनीचं झालेलं. ते क्रोधावस्थेमध्ये होते की त्याला समजलेलं की दुर्वासा मुनी माझ्या येण्या अगोदरच काय केलेलं आहे, व्रत तोडलेलं आहे. आणि ते एवढ्या जोराने तिकडे येतात आणि त्याला बघता, हात जोडलेला अंबरीश महाराज बघतात आणि डायरेक्टली ते काय करतात, त्यांना जोडायला लागतात. आता जोडायला म्हणजे काय, इकडे आता तिकडे येतो, कड्स येतो श्राप. तर ते पाहतात की अंबरीश महाराजांना ते कटू वचन बोलतात पहिल्यांदा रागाने. ते म्हणतात की काय सुसंस्कार आहे तुम्ही, अतिथी येण्या अगोदरच तुम्ही काय केलेलं आहे, भोजन ग्रहण केलेलं आहे. थोडे शब्द आहेत त्याच्यामध्ये, ते म्हणताय की असं म्हणतात की थोडे कटू शब्द म्हणतात की कसले तुम्ही राजा आहात, कसले विष्णूचे भक्त आहात तुम्हाला काय करता, तुम्ही एक भक्ताने एक धर्माचं पालन केलं पाहिजे आणि तुम्ही धर्म तोडला आहे. कसा धर्म तोडला आहे तुम्ही, की माझ्या अतिथीला बोलवून तुम्ही स्वतः प्रसाद पहिल्यांदा घेतला. पण त्याला अंबरीश दुर्वासा मुनीला माहित होतं की यांनी प्रसाद नाही घेतला, त्यांनी खाली पाणी प्यायलाय, जलचा प्रसाद प्रसाद हे त्याला सर्व काही माहित होतं. पण त्यांनी काय केलंय, इकडे आरोप टाकला आहे दुर्वासा मुनीने. डायरेक्टली बघितलं नाही पाणी पुढे काय करताय, डायरेक्टली आरोप हे केला की तुम्ही काय प्रसाद घेतला आहे, तुम्ही विष्णूचे भक्त नाही आहात.
तुम्ही एक ढोंगी आहात, तुमचं सगळं काही संपत्ती आहे आणि संपत्ती असल्या कारणे तुम्ही स्वतः समजता की स्वतः तुम्ही भगवंत आहात, पण तुम्हाला पाहिजे असा धर्म तुम्ही काय करता, मोडतोड करताय धर्माचं, असे तिचे आरोप घातले. आणि आरोप घातल्यानंतर आता तुम्हाला मी काय ते आहे दाखवतोय. इकडेच अशी दुर्वासा म्हणून त्यांनी काय आमच्या जटामधून काय काढलं, एक केस काढला आणि त्याला असं बाहेर मारलं आणि त्याच्यामधून एक कोण आली, राक्षसी आली. आणि अशी राक्षसी आहे जी अग्नी, त्याच्या स्वतः ती राक्षसी अग्नी आहे, अग्नीच्या स्वरूपात आहे आणि ती भस्मसात करायला कुठे कोणाच्या अंगावर धावते, अंबरीश महाराजांच्या अंगावर धावते. आणि आता काय होणार सांगा बघू. इकडे जेव्हा ती राक्षसी अग्नीच्या स्वरूपामध्ये आहे, ती भगवंत अंबरीश महाराजांना अग्नी म्हणजे जाळायला जाते, तेव्हा काय होते, सुदर्शन चक्राची अग्नी बाहेर येते, सुदर्शन चक्र बाहेर येतं आणि तिला स्वतः मारून टाकतात. अग्नी स्वरूपामध्ये राक्षसी तिला मारून टाकतात. आता इकडे एक महत्वाचं तत्व आहे, म्हणजे समजायचं आहे की जेव्हा आपण भक्ती करतो, एक अग्नी म्हणजे सुदर्शन चक्र आहे, अग्नीच्या स्वरूपात म्हणजे अग्नीप्रमाणे येतं आणि त्या दुसऱ्या अग्नीला काय राक्षसीला जाळून टाकतं. जेव्हा आपण भक्ती करतो, भक्तीची जी अग्नी आहे, जर आपण चांगल्या प्रकारे भक्ती करतो तर बाकीचे जे अग्नीप्रमाणे म्हणजे विषाप्रमाणे जे एनवियस लोक आहेत, ईर्ष्यवादी लोक आहेत, त्याचा आपल्याला प्रभाव पडू शकत नाही. म्हणून आपण काय भक्ती ही करायला, जसे एक उदाहरण दिलं जातं की डावाग्नी पेटलेले ह्या रानामध्ये आपण बघा, सर्प आहे, साप आहे, त्याचा स्वभाव काय आहे, ईर्षालू आहे. आणि काय ईर्षालू आहे, त्याच्या स्वतःच्या अंगामध्ये काय विष आहे आणि तो सदैव काय याच्यामध्ये असतो की कधी मी कोण आला तर त्याला दंश करू शकतो, याच्या प्रसंगामध्ये राहिलेला असतो सर्प, बरोबर. तर याला त्याची काय असते, ईर्षा असते लोकांची, स्वरूपाचे ईर्षालू असतात. तर जेव्हा जंगलामध्ये आग लागते तेव्हा काय होणार, त्याची शक्ती काही काम करते, जे विष आहे ते काही काम करते, काय करतात, सर्प पळायला लागतात इकडे तिकडे, बरोबर. सेम केस, जशी आपली जर भक्ती चांगली आहे, भक्तीची अग्नी जी चांगली आहे, तर हे सर्प आहेत ते आपोआपच आपल्याकडून दूर जायला लागतात, ते आपल्या जवळ येत नाही, ईर्षालू जे लोक असतात ते. तर हे एक सिद्धांत आहे, तत्व आहे. तर जेव्हा सुदर्शन चक्र, आता इकडे आम्ही म्हटलं की सुदर्शन चक्राने या राक्षसीला मारून टाकलं, जळून टाकलं, भस्मसात केलं. पण ते सुदर्शन चक्र आहे ते कोणाच्या पाठीमागे धावू लागलं, दुर्वासा मुनीच्या पाठीमागे धावू लागलं. पण आपण पाहू शकतो, जेव्हा जी राक्षसी आली होती, जी दुर्वासा मुनीने आपल्या केसामधून जटामधून बाहेर काढलेली, तेव्हा जेव्हा त्या राक्षसीला पाहून अंबरीश महाराज एक पाऊल पाठीमागे पण गेले नव्हते, ते घाबरले नव्हते, ते तिकडेच राहिले होते. कारण असे भक्त, भगवंताचे भक्त असतात, त्यांना असं आपल्या शरीराची पण आसक्ती असत नाही, म्हणून ते काय झालं, ते अनासक्त होते आणि त्याला घाबरण्याची काही चिंता नव्हती आणि ते घाबरले पण नाही. पण इकडे दुर्वासा मुनी जेव्हा सुदर्शन चक्र त्याच्या पाठीमागे लागलं, त्यांनी ब्रह्मावर आपल्या निराकार रूपावर जे भगवंत म्हणून ते काय करत होते, ध्यान करत होते, त्याच्यावर त्यांनी काय केलं नाही, ध्यान केलं नाही. ते काय करत राहिले, जिकडे इकडे आपल्याला चान्स भेटेल तिकडे धावू लागले. तर अंबरीश महाराजची केस बघितली, भक्तांची केस, तर त्यांनी काय केलं, भगवंताचा आश्रय घेतला. जेव्हा दुर्वासा मुनी त्याच्यावर राक्षसी सोडली, तेव्हा त्यांनी काय केलं, ते स्थिर राहिले, घाबरले नाही. त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा थोडा सुद्धा किंचित सुद्धा रेषा उमटल्या नाही भयच्या. पण इकडे दुर्वासा मुनी जेव्हा सुदर्शनाच्या पाठीमागे दुर्वासा मुनीच्या, ते धावू लागले इकडे तिकडे. ते काय कुठे गेले, स्वर्गामध्ये गेले आणि त्यांच्याजवळ यातना करू लागले. पण तरी सुद्धा त्या यांनी कोणी देवतांनी पण त्याचे काही मदत करू शकले नाही. मग ते कुठे गेले, इकडे कोणाच्या जवळ, आपल्या ब्रह्मदेवाजवळ गेले आणि ब्रह्मदेवाला सांगू लागले की माझ्या पाठीमागे काय लागले आहे, सुदर्शन चक्राने मला वाचवा. तर ब्रह्मदेव इकडे श्लोकामध्ये प्रभुपाद चांगल्या प्रकारे इकडे विवरण करत, श्री ब्रह्मदेव म्हणाले, द्वीप पाराजूच्या अटी भगवान जेव्हा सृष्टीचे रूप, म्हणजे इकडे अर्थ सांगतोय तुम्ही, इकडे ब्रह्माजी सांगताय की
ही सृष्टी भगवंतानी रचलेली आहे. आम्ही पण, मी आणि शिवजी भगवंत सुद्धा आणि बाकीचे देवदेवता पण काय आहे, आम्ही भगवंताच्या विष्णूच्या अधिपत्याखाली काम करतो आहे. आम्ही तुमची काही मोठं काहीतरी सांगितलं इकडे, खूप सांगितलं आहे तिकडे, त्यांच्यामध्ये डिस्कशन झालं. पण संक्षिप्त सांगायचं म्हणजे काय, मी काही करू शकत नाही असे डायरेक्टली ब्रह्मादेवाने दुर्वासा मुनीने सांगितलं. आणि तिकडे हात जोडून अमरीश महाराज दुर्वासा मुनी चालले आणि त्याला सांगितलं शिवजी तुमची मदत करू शकता. ते शिवजी भगवंत कैलासावर गेले आणि कैलासावर भगवंतांना काय करू लागले, ते प्रार्थना करू लागले. आता दुर्वासा मुनी कोणाचे अंश अवतार आहे, भगवान शंकराचे, शिवजीचे आहेत. तर त्यांना प्रार्थना, आणि ते म्हणू लागले, शंकराला सांगू लागले की तुम्ही मला वाचवा. तेव्हा भगवान शिवजी काय म्हणत आहे ते आपण बघूया. पुत्रा, म्हणजे दुर्वासा मुनी सांगता, हे पुत्रा, मी ब्रह्मदेव तथा इतर देवांना आमच्या मोठेपणाची चुकीची समज असून त्या गैरसमजुती खाली आम्ही या ब्रह्मांडात भ्रमण करीत आहोत. की आम्हाला सगळ्यांना गैरसमजूत आहे म्हणतात शिवजी भगवंत, आणि ब्रह्माजींना सुद्धा गैर, आणि बाकीच्या देवतांना गैरसमजूत आहे की आम्ही कोण आहेत, मोठे आहेत. ही आमची गैरसमजूत आहे. आम्हाला वाटतं की आम्हीच मोठे आहोत आणि ही गैरसमजूत आमची आहे. पूर्ण पुरुषोत्तम भगवान त्याच्या सामर्थ्याची स्पर्धा करू शकेल असे सामर्थ्य आम्हा कोणाकडेही नाही. म्हणजे भगवंताजवळ आम्ही काय करणार, स्पर्धा करू शकलो अशी आपली शक्ती नाहीये असे कोण सांगताय, भगवान शिवजी सांगताय. कारण त्यांच्या साध्या मार्गदर्शनानुसार असंख्य ब्रह्मांडे आणि त्यातील जीवात्मे उत्पन्न आणि नष्ट होत असतात. तर इकडे सांगतायत की त्याच्या साध्या मार्गदर्शनानुसार इकडे जी ब्रह्मांड आहेत ती काय जागृत होतात, उत्पन्न होतात, नष्ट होतात विष्णूच्या अधिपत्याखाली असे कोण सांगतात, भगवंत शिवजी सांगतात. आणि भगवंत शिवजी सांगतात की एकमात्र उपाय आहे, तुम्ही म्हणजे कोणाजवळ जायला पाहिजे, आता भगवान विष्णू जवळ जायला पाहिजे. हा एकमात्र काय आहे उपाय. तर विष्णू जेव्हा विष्णू जवळ जातात, पण त्यांची इच्छा असते की दुर्वासा मुनीची इच्छा असते की शिवजी भगवान, मी त्यांचा अंश अवतार आहे, ते शिवजी काय करणार, मला वाचवणार. पण त्यांची जी इच्छा असते ते पूर्णपणे इकडे काय म्हणतात, खाकले मिळतं म्हणलं तसं. तर ते भगवान विष्णू जवळ जातात आणि विष्णूला ते काय करतात, आता प्रार्थना करतात, हे भगवंता, तुम्ही सर्व सृष्टीचे काय उगमस्थान आहात आणि तुमच्याजवळ तुम्ही जे काही करू शकतात ते बाकीचे कोणीही देवता करू शकत नाही. म्हणून आम्हाला काय करा, तुम्ही अभयदान द्या. आणि ते तुमचं सुदर्शन चक्र आहे, ज्याची अग्नी मला भासते आहे, मला काय करते आहे, अग्नीने मी माझं जे शरीर आहे ते भासतं आहे, मला त्याच्यापासून मुक्त करा, असं विष्णूजवळ ते प्रार्थना करत आहे दुर्वासा मुनी. तर विष्णू आता ते म्हणताय, काय सांगताय की माझ्याजवळ काहीच नाहीये, माझ्या हातामध्ये काही नाहीये. ते म्हणतात की अहम भक्तो पराधीनो. ते म्हणतात की मी भक्तांच्या काय आहे हाताखाली काम करतो आहे. तर दुर्वासा मुनी म्हणताय इकडे, ब्रह्माजी सांगतात की माझ्या हातामध्ये काही नाहीये, शिवजी भगवंत सांगताय माझ्या हातामध्ये काही नाही, तुम्ही पण सांगताय की माझ्या हातामध्ये काही नाही, माझ्या भक्तांच्या हातामध्ये सर्व काही आहे. तर मी कुठं जायचं आता, हे सुदर्शन चक्र, तुमचं जे सुदर्शन चक्र आहे ते पाठीमागे माझ्या पडलेलं आहे आणि मी कुठे जाऊ. तर भगवंत अहम भक्तो पराधीनो म्हणून सांगतात आणि त्यांना चूप राहतात, बोलत नाही पुढे. तर तुम्हाला कोणी सांगितलं की एक पंच मेंबर आहे आणि त्याने सांगितलं की पंचाने सांगितलं, तुम्ही जर कुठेतरी काम करून तुम्ही तिकडे पंचामध्ये विलेज पंचायतमध्ये गेला आणि त्याने तुम्हाला सांगितलं की माझं आहे ते घर आहे ते काय लिगलाइज करायला पाहिजे, तो सांगणार तू माझ्या क्लास जवळ जा, तो काम करून देईल. तुम्हाला पटणार का, नाही. तुम्ही कुणाला जाणार, मग ओके तुझ्याला होत नाही, मी काय करणार, कलेक्टरवर जवळ जाणार, बोलणार की नाही असं. आणि कलेक्टर सांगितलं नाही माझ्याजवळ काही होणार नाही, तुम्ही काय करा पंचाजवळ जा. तुम्हाला पटणार का ते, नाही. तर तुम्ही कुठे जाणार, मग एमएलए जवळ जाणार तुमच्या, तो तरी काम करणार माझं म्हणते. पण तसं हे पटणारं नाही आहे, भौतिक जगामध्ये पटणारं आपल्याला नाही. पण भगवंत उलट सांगताय की कुठे जा, तुम्ही माझ्या भक्ताजवळ जा. तर हे सांगितल्यानंतर आता इकडे त्यांचं संभाषण सुरू होतं विष्णूचं आणि दुर्वासा मुनीचं. तर दुर्वासा मुनी असं अवस्थेमध्ये आहे, कन्फ्युजन अवस्थेमध्ये आहे, काय करू आणि काय नको आहे असं त्यांना झालेलं आहे. तर हे जे अंबरीश हे दुर्वासा मुनी आहे ते निराकारवादी आहे. त्यांना हे हार्ड होतं की भगवंत कोणीतरी असू शकतात
आता त्यांनी स्वतः दर्शन जाऊन घेतलं आहे भगवंताचं, पण त्यांना पहिल्यांदा विश्वास नव्हता की हे भगवंत म्हणजे त्यांना काय वाटत होतं की भगवंत म्हटलं म्हणजे त्यांच्या मध्ये हृदयामध्ये काहीतरी असणार, ते म्हणजे भगवंत आहे. असे ब्रह्मवादी लोक असतात जे निराकारवर काय ध्यान करणारे असतात. तर ते बेसिकली काय असतात, ज्ञानी आणि कर्मकांडी असतात. म्हणजे आपल्या कर्मावर आपण जे काय करणार त्याच्यावर त्यांची काय असते, निष्ठा असते, फेद असतो. आणि ज्ञानी म्हणजे कोण, आपले ज्ञान जे आपली नॉलेज आहे त्याच्या पुढे काही नाही. जसं आपण सायंटिस्ट लोक काय करतात, बेसिकली सायंटिस्टच्या तत्वात टेक्निकल जे काय आहे त्यांना 1+1 2 म्हणणार ते, बरोबर. ते असे आहे म्हणजे त्यांना टेक्निकल काय आहे ते त्याच्यावर काय करणार, मान्य करणार, लॉजिक आपल्याला वापरणार. जे कर्मकांडी आहेत, जे ज्ञानकांडी आहेत, जे योगी आहेत ते काय आहे, ज्ञानी आहे. ते ज्ञान अर्जन करतात आपल्या, त्यांना भक्ती म्हणजे काही समजत नाही. ते काय करणार, ज्ञानाद्वारे काही जे आपण अर्जित केलेलं आहे त्याच्यावर ते विश्वास करणार. भगवंत असे, भगवंत तसे आहे, लॉजिक वापरणार थोडे. जसे आपलं आता सांगितलं की सायंटिस्ट भगवंतावर सहजासहजी विश्वास करत नाही, ते आपल्या ज्ञानावर, जे आपली नॉलेज आहे त्याच्यावर विश्वास करतो. तसे हे ज्ञान योगी आहे, दुर्वासा मुनी. तर त्यांना आपल्या ह्याच्यावर विश्वास नाहीये, कुठल्या डिव्होशनल सर्व्हिस आहे, भगवान आहे त्याच्यावर विश्वास नाहीये. ते म्हणतात की भगवंताला जर समजायचं आहे तर खूप परिश्रम करावे लागेल आपल्याला. आपण जास्त परिश्रम करतो का इकडे भगवंताला समजायसाठी? आपण भगवंताची अर्च विग्रह सेवा करतो, भगवंतांना भोग अर्पण करतो. जास्त काय मोठं करतो का? 16 माळा करतो. जास्त आपले डोकं लागावं लागतं का इकडे? डोकं लावायला लागतं? नाही लागत. पण हे जे योगी असतात, ज्ञानी असतात, त्यांना खूप डोकं लागावं लागतं. भगवंत म्हणजे असू शकत नाही. भगवंत एक असं गुह्य ज्ञान आहे जे आपण साधारणपणे समजू शकतो. त्याला खूप परिश्रम करावे लागतात, असं त्यांची धारणा असते, असे त्यांचे विचार असतात योगींचे. तर योगी आहे ते असे विचार करतात. तर भगवंत त्यांना सांगतात की इकडे की माझं आणि जे भक्तांचं आहे, इकडे भगवंत आपलं जे हृदय आहे ते ओपन करतायत. इकडे आपलं जे हृदय आहे भगवंत सांगतात की मला कसं काय समजू शकतात, हे भगवंत इकडे सांगतायत की माझी जी भक्ती आहे ती साधारणपणे तुम्ही समजू शकत नाही. मी जे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे ते साधारणपणे समजू शकत नाही. माझे भक्त जर तुम्हाला सांगितलं, भक्तांनी जर काहीतरी सांगितलंय तर तुम्ही समजू शकता. एक उदाहरण घ्या. तुम्ही आता भगवंतांना जर भगवंताची जर पूजा करायला शकताय, भगवंत इझिली संतुष्ट होणार का? तर भगवंताच्या भक्तांची जर तुम्ही जर सेवा केली तर भगवंत काय होणार, संतुष्ट होणार. आणि आपल्याला अप्रोचेबल कोण आहे तिकडे? गुरु वैष्णव आहे. तर त्यांची आपण चांगल्या प्रकारे, त्यांनी काय सांगितलेलं आहे त्यांची जर सेवा आपण केली तर चांगल्या प्रकारे आपण भगवंताला जाणू शकतो. का? कारण गुरुंना माहीत असतं की या भक्ताला आपण कसं काय मार्गदर्शन करू शकतो. भगवंत खूप काहीतरी शास्त्रामध्ये सांगितलेलं असतं, पण ते शास्त्रामध्ये सांगितलेलं असतं, गुह्य ज्ञान असतं, ते एका साधारण मनुष्याला समजतं असं नाही. जर गुरु एक प्रतिनिधी आहे, भगवंताचा प्रतिनिधी आहे, तो चांगल्या प्रकारे भगवंताने काय सांगितलेलं आहे, काय वर्णन केलेलं आहे शास्त्रामध्ये, ते आपल्याला सोयीस्कर करून ते सांगू शकतात. तर आपण जर गुरुच्या मार्गदर्शनात तर गेलो तर आणि त्यांची सेवा केली तर आपण भगवंतांना काय करू शकतो, प्रसन्न करू शकतो आणि भगवंतांना जाणू शकतो. तर आपण बघू शकतो की गुरु हे खूप जगामध्ये, आपण या जगामध्ये पाहू शकतो की गुरु हे खूप आहे. कसं काय समजणार आपल्याला की गुरु कोण आहे? असं म्हटलं, भगवंत सांगतायत की आपल्या वैष्णवांची, भक्तांची सेवा करायला पाहिजे, तरच आपण मला जाणू शकतात तुम्ही, आणि चांगला सोयीस्कर मार्ग आहे मला जाणण्याचा. तर कोणाला पण आपण पकडलं आणि त्याच्याकडून भगवंताला जाणून घेतलं, समजू शकतो का आपण? नाही. तर आपण अधिकृत माणसाकडून भगवंताला समजून घ्यायला पाहिजे. तर एक मिळतो म्हणजे बोनाफाईड गुरु. तर तसे जगामध्ये खूपसे गुरु आहेत, तर त्यांच्याकडून आपण भगवंताबद्दल जाणू शकतो का? जाणू शकत नाही. कारण ज्यापर्यंत ते गुरु अधिकृत नाही त्यांच्याकडून आपल्याला भगवंताचं ज्ञान भेटू शकत नाही. तर आपण गुरुला काय करायला पाहिजे? प्रश्न करायला पाहिजे. काय प्रश्न करणार? जो कोण गुरु आहे, जो तुम्हाला भगवंताबद्दल सांगतोय आणि काहीतरी फिलॉसॉफी सांगतोय, तत्व सांगतोय, त्याला प्रश्न विचारायला पाहिजे आपण. असं नाही चॅलेंजिंग मूड मध्ये नाही, आव्हान म्हणून नाही, तर एक नम्र विनंतीने त्यांना काय करायला पाहिजे? आपण प्रश्न विचारायला पाहिजे की भगवंत कोण आहे,
जर ते काहीतरी सांगताय, आता तुम्हाला कसं कळणार की हे खरंच गुरु आहे की नाही? तर तुम्हाला काय करायला पाहिजे, शास्त्रांच्या अनुसार त्यांचा काय करायला तोलायला पाहिजे. गुरु काय सांगतायत, त्यांचे जे वचन आहे, वाणी आहे आणि ते शास्त्र आहे त्याच्याबरोबर मिळती जुळती आहे का? ते नाही मिळती जुळती, त्याला टाटा बाय बाय करायला पाहिजे असल्या गुरुला. ते काही फायदा नाही, कारण तुम्ही कशाला गेला आहे तिकडे त्यांच्याजवळ, गुरुजवळ. तुमचं जीवनाचं जे जन्मचक्राची जी वाढ आहे ती संपवायला तुम्ही त्यांच्याजवळ गेलेला आहात. जन्म मृत्यू जराबाजीचं काय सोल्युशन शोधताय तुम्ही, उपाय शोधता आहात, त्यांच्याजवळ गेलेला आहात तुम्ही. आणि ते कधी होऊ शकतं, भगवंताचा काय करून, भगवंताची भक्ती करून हे. पण ती वाट दाखवणारा जो गुरु आहे तो तर बरोबर नाहीये, चांगला नाहीये, बोनाफाईड नाहीये, तर तो कसं काय तुम्ही त्यांच्यावर आपलं जे सर्व आयुष्य आहे ते त्यांच्या हातामध्ये देऊ शकता? जे ते काही तरी तुम्ही ते तुम्हाला सांगणार, त्यांच्यावर विश्वास ठेवणार तुम्ही, नाही माझी पूजा करा, मला समर्पण या, असं झालं तर मग काय होणार? तुमच्या जीवनाची जी राडा आहे तो जन्म परत परत तोच येणार. जन्म मृत्यू जराच्या चक्रामध्ये तुम्ही परत परत पडणार. म्हणून एक गुरु असतो, एक वैष्णव भक्त आहे, त्याच्या मार्गदर्शनाखाली आपण आपलं जीवन आहे ते काय करायला पाहिजे, त्याच्या हातामध्ये दिलं तर बोनाफाईड गुरु असायला पाहिजे, वैष्णव असायला पाहिजे. आता वैष्णव म्हणजे बोनाफाईड आहे, पण एक जो तुम्ही शोधताय गुरु तो बोनाफाईड असायला पाहिजे. तर नाही तर त्याला टाटा बाय बाय बोलायला पाहिजे, की त्याला म्हणायला की आपण त्याच्या खाली राहून काही आपलं जीवन आपल्या डोक्यामध्ये टाकू शकत नाही. तर आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये बाहेर पडायचं आहे. तर दुर्वासा मुनी, तर भगवंत इकडे हे चर्चा झाल्यानंतर दुर्वासा मुनी भगवंताला म्हणतात की भगवंता मी ब्राह्मण आहे, तुम्ही वैष्णवावर सगळ्या तुमच्या भक्तावर एवढी कृपा दाखवता, तुम्ही भक्तांच्या हृदयामध्ये राहता, मी ब्राह्मण आहे, तुमचे प्रतिनिधित्व करतो या जगामध्ये, मग आमच्यावर थोडी कृपा दाखवा. मी ब्राह्मण आहे, तुम्ही आम्हाला नेमून दिलेलं आहे की आम्ही तुमची सेवा करायची. ब्राह्मण करत असताना सेवा जास्त, तर सेवा आम्हाला नेमून, आमच्यावर काहीतरी तुम्ही दया दाखवा. तर इकडे भगवंत त्यांना आता इकडे आपल्या बरोबर काही झालेले इन्सिडेंट, दुर्वासा मुनी आणि भगवंत त्याचे इन्सिडेंट सांगताय. तर इकडे भगवंत सांगताय की दुर्वासा मुनीला की स्कंद पुराणामध्ये चांगल्या प्रकारे ऐका की स्कंद पुराणामध्ये प्रभास खंडामध्ये एक वर्णन येत आहे की 10 असुर होते, ते द्वारकामध्ये त्यांनी काय केलेलं होतं, आक्रमण केलेलं. स्कंद पुराणामध्ये प्रभास खंडामध्ये की 10 असुर असतात आणि एके दिवशी द्वारकामध्ये त्यांनी काय केलं असतं, द्वारकामध्ये काय म्हणतात आक्रमण केलेलं असतं. आणि आक्रमण केल्यानंतर नारद मुनी आणि दुर्वासा मुनी तेव्हा द्वारकेला असतात. आणि जेव्हा हे आक्रमण झालेलं असतं तर नारद मुनी सांगताय त्यांना की हे दुर्वासा, जरा तू काय कर, सुतन लोकामध्ये जा. तेव्हा भगवंत द्वारकेमध्ये नसतात, तर तुम्ही काय करा, आता दुर्वासा मुनी सुतन लोकामध्ये जा, खालच्या लोकामध्ये जा, आणि वामनदेव तिकडे उभे आहेत बली महाराजच्या राज्याच्या बाहेर. राज्याच्या बाहेर कोण आहेत, वामनदेव उभे आहेत बली महाराजच्या बाहेर. तर त्यांना जाऊन सांगा की थोडं या द्वारकेमध्ये आणि काय करा, तुम्ही जे 10 असुर आहेत त्यांना मारा म्हणून. तेव्हा हे भगवंत विष्णू आता त्यांना सगळं स्मरण करून सांगताय की ते आता जेव्हा त्यांच्याजवळ याचना करतायत ना की जे सुयंचक्र, तुमचं सुयंचक्र आहे ते काढून घ्या. तर भगवंत सांगताय की इकडे दुर्वासा मुनी, तुम्ही जेव्हा नारद मुनीच्या आदेशानुसार माझ्याजवळ आलेला सुतर ग्रहावर, तेव्हा तुम्ही बघितलेलं की तुम्ही माझ्याजवळ याचना करत होता की द्वारकेमध्ये असुर आले आहेत, 10 असुर, ते काय करतायत, द्वारकाला मारायला, द्वारकेला नष्ट करायला शोधतायत. तर तेव्हा मी तुम्हाला काय सांगितलं, तर तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की मी येऊ शकत नाही, मी येतो, पण अंबरीश जे बली महाराज आहे त्यांची काय करा, तुम्ही आज्ञा घेऊन घ्या. ते जर सांगताहेत, माझे भक्त सांगताहेत की मी तुमच्या बरोबर यावं, तर मी येणार. म्हणजे काय, मी भक्त पराधीन आहे, म्हणजे भक्तांनी सांगतात ते मी करतो असं आहे. तर भगवंत सांगण्याचा प्रयत्न करताय इकडे की मी भक्तांच्या शब्दाच्या बाहेर कधी जात नाही.
माझे भक्त माझ्यासाठी सर्व काही आहे आणि भक्तांसाठी मी सर्व काही आहे. तर आपण काय करायला पाहिजे की बॉनाफाईड गुरु वैष्णव आहे त्यांच्यात आश्रय घेतला पाहिजे. तर हे मग विष्णू आहे भगवंत त्यांना स्मरण करून देतात की तुम्ही सुतर लोकांमध्ये आलेला आणि तिकडे तुम्ही याचना केलेली. आणि मग काय होतं इकडे की बली महाराज सांगतात. तर मग विष्णू भगवंतांनी सांगितलं, वामन देवतांनी सांगितलं तुम्ही बली महाराज जवळ जा. ते बली महाराज जवळ जातात आणि ते याचना करतात की थोडं वामन देवाला आम्हाला द्या, आम्ही जाऊन काय करतो द्वारकेमध्ये ते 10 असुर आले त्यांना मारायला शिकतोय. तर तेव्हा बली महाराज सांगतात नाही नाही हे होणार नाही, शक्य नाहीये. आमचे भगवंत आहेत, वामनदेव आहेत, आम्ही कुठेही त्यांना जाऊ देणार नाही. तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकत नाही. स्वतः तुमचे कृष्ण आहेत ना तिकडे, त्यांना बघा, त्यांना घेऊन या. मी जर इकडे वामन देवांना सोडून दिलं माझं प्राण इकडे जाणार. त्यांच्याशिवाय मी राहू शकत नाही इकडे सुद्धा लोकांमध्ये. ते जर आहे तर मी आहे, मी त्यांच्याशिवाय भोग करू शकत. आणि भगवंत सुद्धा त्यांना सांगता की भक्तांच्या शिवाय मी या जगाचा भोग म्हणजे ही सगळी संपत्ती आहे नाही तर माझे जे ऐश्वर आहे त्यांचा पण मला इच्छा नाही, मजा येत नाही मला भोग घेणार. हे भगवंत सांगताय. कोणाला सांगताय इकडे दुर्वासा मुनींना सांगताय. तर पुढे जाऊन दुर्वासा मुनी म्हणताय की मी भगवंत हे काय सांगतात, तुमचे भक्त तुम्ही ते तुमच्या हृदयामध्ये राहतात. मला हे काही समजत नाही. कारण ते योगी आहे, त्यांना समजण्याचा खूप त्रास होत आहे. त्यांची भक्ती म्हणजे काय कठोर तप करणे. जसं आपण म्हणतो योगी काय करतात, थोडे मोठे मोठे योगी काय करतात, अग्नी लावतात. जसे या दिवसामध्ये मेच्या महिन्यामध्ये काय करतात ते अग्नी लावतात चारी बाजूला म्हणजे सर्कलमध्ये आणि स्वतः आग राहतात. आणि त्याच्यामध्ये एका अंगोठ्यावर राहून काय करतात ते आपली ध्यान करतात. ब्रह्मांवर ध्यान करतात. त्यांचं शरीर भासतं पण कठोर तपश्चर्या आहे. त्यांचं विचारधारा आहे की मी भगवंताला कसं समजू शकतो, कठोर परिश्रम करून समजू शकतो. सिंपल भक्ती त्यांना समजत नाही आणि ज्ञानाच्या द्वारे समजू शकतात. तर ते म्हणता इकडे तुम्ही भगवंताच्या हृदयात राहतात भगवंत आणि तुम्ही भगवंताच्या हृदयात तुम्ही राहतात आणि तुमचे भक्त तुमच्या हृदयात राहतात भगवंताच्या हृदयात आणि भक्तांच्या हृदयात तुम्ही राहतात. हे मला गुह्य काय समजू शकत नाही, मला काही समजत नाहीये, काहीतरी सिंपल सांगा आम्हाला, असे दुर्वासा मुनी सांगताय. तर हे दुर्वासा मुनीला कठीण जात आहे समजायला. तर भगवंत इकडे त्यांना आणि एक उदाहरण देतात की एक सांगतात की भगवंतांना सांगतात की दुर्वासा मुनी सांगतात की बघा, जेव्हा 2 प्रकारचे माझे भक्त आहेत. एक म्हणजे जे कायदे कानून भक्ती, साधना भक्ती आपण म्हणतो त्याला, आणि रागानुग भक्ती, 2 तऱ्हेचे हे असतात. पण इकडे भगवंत सांगतात की 2 प्रकारचे माझे भक्त आहेत. एक भक्त म्हणजे जो साधना म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करून कायदे कानून पालन करून मला प्राप्त करतो. आणि दुसरा आहे भक्त जो माझा प्रचार करून काय करतो, प्राप्त करतो, माझा प्रचार करून. याच्या 2 भक्तांमधून मला कोण जास्त हे आहे मला आवडतो म्हणतो म्हणजे जो माझा प्रचार प्रसार करतो, भक्ती आणि माझा प्रचार प्रसार करतो हा त्याच्यामध्ये मला काय हे आवडतोय असं भगवंत साधा सांगतात. तर भगवंत सांगण्याचा प्रयत्न काय करताय की वैष्णव, तू जो योगी आला आहेस आणि तो मला समजू शकत नाहीये, पण वैष्णव कोण आहे जो मला काय करतो, भजतो, म्हणजे आपल्या शरीर जीवनामध्ये काय करतो, माझी भक्ती करतो, तो मला काय सर्वश्रेष्ठ आहे, तू नाही आहेस. हे सांगण्याचा प्रयत्न भगवंत त्यांना करताय की योगी मला योगीद्वारे तू प्राप्ती करू शकत नाही माझी. एक वैष्णव भक्ती मार्गाद्वारे मला काय करू शकतो, तू प्रसन्न करू शकतो. तर असं सांगितल्यानंतर दुर्वासाने परत काय करतात, भगवंतांना आठवण करून देतात की एक मी ब्राह्मण आहे, माझ्यावर कृपा करा, अशी त्यांना परत विनवणी करत आहे तिकडे. आणि भगवंत त्यांना परत सांगताय की तुम्हाला शिवजी भगवंताने माझ्याजवळ पाठवलेलं आहे. आता तुम्हाला जो मी दिसतो आहे इकडे ती माझी एक परछाई आहे. शिवजी भगवंतानी पाठवलं आहे म्हणून तुम्हाला ही माझी परछाई दिसत आहे. ऍक्च्युली खरं स्वरूप नाहीच आहे माझं हे. तुम्ही योगी आहात. योगीना कसं काय मी स्वतः माझं खरं रूप दाखवू शकतो,
माझी परछाई, कारण भगवंत शंकराने तुम्हाला पाठवले आहे इकडे, म्हणून तुम्ही माझं हे परछाई जे रूप आहे ते पाहू शकता. आणि जेव्हा नारद मुनीने तुम्हाला सुद्धा लोकांमध्ये पाठवलेलं, तेव्हा मला तुम्ही पाहू शकलात. कारण नारद मुनीने तुम्हाला पाठवलं होतं मला बोलवायला, म्हणून तुम्ही माझं ते स्वरूप आहे ते पाहू शकला. नाहीतर एवढ्या सहजासहजी एका योगीला माझं दर्शन होणं अशक्य आहे, असे भगवंत त्यांना सांगत होते दुर्वासा मुनींना. तर भगवंत इकडे तरी सुद्धा दुर्वासा मुनींना हे पटत नाहीये इकडे जाऊन. तर ते काय म्हणतायत की भगवंत म्हणताय इकडे, विष्णू भगवंत म्हणताय की बघा, तुमचा जो रागावर जे संतुलन आहे ते तुमचं काही चांगल्या प्रकारे नाही होत आहे. तुम्ही ज्यापर्यंत ताबा तुम्ही मिळवत, एक ब्राह्मण कसा असतो, शम दम तप शौचम, ब्राह्मण याला म्हटलं जातं. आणि तुम्ही परत सांगताय की तुम्ही ब्राह्मण आहे, माझ्यावर कृपा दाखवा, काहीतरी हे करा, हे सर्व काही परत तुम्ही सांगताय. पण तुमच्याजवळ हे शम दम तप काहीच नाही आहे, शौचम नाही आहे, म्हणजे शम नाहीच आहे तुमचं, टॉलरन्स म्हणजे सहनशक्ती नाही आहे. तुम्ही बघा म्हणता की जेव्हा इंद्राने तुम्ही जेव्हा हार दिलेला, तो तुम्ही इंद्राला दिला, इंद्राने आपल्या ऐरावतला घातला, वाहनला घातला, आणि ते इंद्राने ऐरावतने काय केलं, आपल्या पायाखाली चिरडून टाकला. तेव्हा तुम्ही काय केलं, इंद्राला श्राप देण्याच्या अवधी पूर्ण स्वर्गातल्या बाकीच्या देवदेवतांना आपण श्राप देऊन टाकला, आणि सगळ्या देवतांचं पतन झालं खाली. त्यांची सर्व शक्ती होती ती नष्ट झाली. कसला तुमचा राग आहे, कसले ब्राह्मण आहात तुम्ही, आणि तुम्ही सांगताय की माझ्यावर कृपा दाखवा, ते सुदर्शन चक्राला पाठीमागे घ्या, हे काय सांगता आहात तुम्ही. हे एक झालं उदाहरण. मग ते सांगतायत की नाही, तरी सुद्धा मनामध्ये विचार करतात दुर्वासा मुनी, मी गुरु आहे कोणाचा, देवतांचा, आणि मी त्यांना चांगल्या शिस्त शिकवायला पाहिजे, माझा हक्क आहे हा. तर भगवंत मनामध्ये याला सांगून काही फायदा नाही वाटतं. विष्णू म्हणताय आता मनामध्ये, हे दुर्वासा, मला वाटतं तुला काही सांगून फायदा नाही इकडे, तू अहंकारामध्ये आहे मला वाटतं. तर भगवंत इकडे विचार करता आणि त्याला परत सांगतात की दुर्वासा इकडे मग म्हणतात की मनामध्ये, भगवंता, माझा स्वभाव आहे, मी दुर्वासा आहे, आणि माझा स्वभाव आहे तो, मी राग, मला क्रोध त्वरित येतो, माझा स्वभाव आहे तो. तर भगवंत इकडे सांगतात की स्वभाव आणि स्वरूप, आपण भक्तीमध्ये जेव्हा येतो सगळेजण, आपला स्वभाव काहीतरी असू दे, एक तिखट असू दे, नाहीतर आंबट तिखट काहीतरी असू दे, हा स्वभाव आहे. पण भक्तीच्या आत आल्यानंतर आपला स्वभाव बदलायला पाहिजे, कारण आपलं स्वरूप काय आहे, भगवंताचं सर्वण आहे, आपण भगवंताचे काय आहे, नोकर आहोत सगळेजण. पण जे स्वभाव आहे तो आपण चेंज करायला पाहिजे, असं इमिडिएटली होऊ शकत नाही. आपण जेव्हा भक्तीमध्ये येतो, तो आपला स्वभाव आहे तो हळूहळू करून आपण चेंज करायला पाहिजे. तो जर आपल्याला समजत नाही, म्हणजे आपण समजायला पाहिजे की काहीतरी भक्तीमध्ये आपलं काहीतरी त्रुटी आहे, कमी पडते आहे, कारण आपण स्वभाव चेंज करायला पाहिजे. कारण बाहेरची लोक सुद्धा आपल्याला बघतात, जो स्वभाव आपला तसाच राहिला जसा होता पहिल्यांदा आणि चेंजच झाला नाही, परिवर्तन झालं नाहीये, तर आपलं भक्ती येऊन काही मोठं आपण गाठलं नाहीये. आणि बघायला गेलं तर भगवंताची भक्ती करणे म्हणजे मोठं आपण काही गाठत नाहीये. आपलं स्वतःचा स्वरूप आहे ते आपण प्राप्त करण्याची एक उत्कंठा स्ट्रगल करतोय, एक प्रयास करतोय. हे काही मोठं नाहीये करत आपण, तो आपलं स्वरूप आहे, आपण ते परत आपण रिइन्स्टेट म्हणतो, आपण परत जायला शकतोय. पण स्वभाव आपण चेंज करून आणि करायला पाहिजे, जो आपला स्वभाव आहे तो चेंज करायला पाहिजे. तर दुर्वासा मुनीला भगवंत इकडे सांगण्याचा प्रयत्न करतात की तुमचा जो स्वभाव आहे, रागट स्वभाव आहे, द्वेषी स्वभाव आहे, तो तुम्ही काय करायला पाहिजे, चेंज करायला पाहिजे, परिवर्तन आणायला पाहिजे. तसंच तुमचं स्वरूप काय आहे, माझी भक्ती करणे, तर स्वरूप आहे तुमचं, पण स्वभाव आहे तो तुम्ही काय करायला पाहिजे, परिवर्तन करायला पाहिजे. तसं आपण हे सगळे जिकडे आहे, आपलं स्वरूप भगवंताची भक्ती करणे आहे, भगवंताचं एक नोकर आहो आपण, पण आपला स्वभाव आहे आपण हळूहळू चेंज केला पाहिजे. रागड आहे, तिखट आहे, तो चेंज करायला पाहिजे. तर इकडे दुर्वासा मुनीला आणि एक भगवंत आठवण करून देतात
तुम्ही असे आहात की मला आणि लक्ष्मणजींना द्वापर युगामध्ये सुद्धा सोडलं नाही तुम्ही. जे रावण करू शकले नाही ते तुम्ही केलं असे म्हणताय. दुर्वासा मुनीला त्याच्यावर भगवंत हे करतात, विष्णू भगवंत, की राम मला आणि लक्ष्मणला तुम्ही वेगळे केले आहेत तुमच्या कारणासाठी. जेव्हा द्वापर युगामध्ये यमराज बरोबर भगवान राम बसले होते एका कक्षामध्ये आणि लक्ष्मणाला सांगितलं असतं की कोणी कोणालाही आत पाठवू नये. आम्ही दोघे यमराज आणि मी काय करणार आता बसणार आहोत आणि आमची चर्चा खूप वेळेवर चालणार आहे, खूप वेळ चालणार आहे. तर कुणालाही आत पाठवणार आणि जो कोणी पाठवते तर मृत्यूदंड. आणि लक्ष्मण दारावर काय करतात, पहारेकरीच्या रूपामध्ये आहे. आणि तेवढ्यात दुर्वासा मुनी अयोध्येहून जवळून पास आउट होतात आणि त्याला वाटतं दुर्वासा मुनी मी आता काय करायला पाहिजे, थोडं अयोध्येमध्ये पण जायला पाहिजे. म्हणून ते अयोध्येमध्ये घुसतात आणि रामाला शोधता येतात आणि तिकडे जातात दरवाजावर आणि पाहतात की सगळे सांगतात कुठे राम आहे, कुठे राम. तर ते सगळी प्रजा आहे, जे कोण आहे पहारेकरी ते सांगतात की लक्ष्मणजी इकडे इकडे आहे, रामजी इकडे इकडे आहे. तर ते तिकडे जातात आणि लक्ष्मणजी आता दारावरती आहेत आणि बघताय की कोण येत आहे कोण नाही येत. तर इकडे दुर्वासा मुनी येतात आणि त्यांना पाहतात की लक्ष्मणजी इकडे उभे आहेत आणि त्यांना मला काय करायचं आहे, भगवंतांना भेटायचं, रामाला भेटायचं आहे आत्ताच्या आत्ता. तर लक्ष्मणजी सांगतात त्यांना तुम्ही भेटू शकत नाही. ते यमराज बरोबर काय गुह्य अशी गोष्टी करताय, चर्चा चालू आहे त्याची, तुम्ही त्यांना डिस्टर्ब करू शकत नाही. तर इकडे दुर्वासा ते यमराज असू दे नाही तर धर्मराज असू दे मला काही पडलेलं नाही, मला आत्ताच्या आत्ता कोणाला भेटायचं आहे, राम भगवंताला भेटायचं आहे. नाही तर मी काय करणार, अयोध्येला पूर्ण जाळून टाकणार असं दुर्वासा मुनी सांगतात. हे सांगितल्यानंतर लक्ष्मण जे आहे ते विचार करतात हा अयोध्येला भस्म करण्याच्या अगोदर मी भस्म होणार. कारण काय आहे, भगवंत रामने काय दिलेलं आहे की जो कोणी आज सोडतो कोणाला पण सोडणारा आहे तो भस्मता पहिल्यांदा होणार. तर मी काय करतो, हा कोप आहे तो रामाचा माझ्यावरच घेतो, दुर्वासावर कशाला, हा जो अयोध्या जळवण्याचा आहे तर मी काय करणार स्वतःला जळून घेणार आहे. तर लक्ष्मणजी काय करतात, आज जातात आणि राम भगवंताला सांगतायत की, आणि जेव्हा बघतात की लक्ष्मणजी आज आलेले आहे, यमराज आहे ते आपोआपच गायब होतात तिकडून. आणि ते अट काय असते, यमराजने अट टाकलेली असते राम, जर कोणी मध्ये आमच्या चर्चेमध्ये आलाय तर मी काय करत नाहीच होणार तिकडून. तर यमराज नाहीच होतात तिकडून. आणि राम भगवंत विचारतात लक्ष्मणला, तुम्हाला सांगितलं होतं की आज कोणाला पाठवा नाही, तुम्ही पण कसं काय आला. तर तिकडे सांगतात की दुर्वासा मुनी आहे की एवढी इच्छा प्रकट करून आले की तुम्हाला त्यांना भेटायचंच आहे आणि ते ऐकत नाही. आणि ते बोलतात की अयोध्येला मी जाळून टाकणार तुम्हाला जर माझी भेट झाली तर असे सांगितलं. तर मग राम भगवंत काय करतात, ओके बरं आहे म्हणून दुर्वासाच्या जवळ येतात आणि त्यांच्यावर काय करतात, हात जोडतात आणि सांगतात की हा मुनीवर तुम्ही कसे काय इकडे आलाय, तुमचं कारण काय इकडे येण्याचं, काय तुमची सेवा करू. तर ते सांगतात मी अयोध्येच्या पासआउट करत होतो की मला वाटलं मला भूक आहे थोडी, तर मी थोडं भोजन घेण्यासाठी तुमच्याजवळ आलेलो आहे. हे कारण होतं दुर्वासा मुनीचं इकडे यायचं, म्हणून एवढी मोठी चर्चा तोडावी लागली भगवंताला. मी दुर्वासा मुनी भगवंत त्याला स्मरण करून देतात की तुमचं बघा या कारणासाठी मला लक्ष्मणजीला मी त्यांना भस्मसात करू शकत नव्हतो, ऍटलिस्ट मी त्यांना काय केलं, लक्ष्मणजीला माझ्या लाईफ मधून काय केलं, दूर पाठवलं. म्हणजे ती वेळ काय होती, लक्ष्मण आणि राम भगवंताची आता वेळ झाली होती, म्हणजे त्यांचं जाण्याचा म्हणजे भगवंत धामी जाण्याचा त्यांची ही होती वेळ होती तेव्हाची ही गोष्ट. म्हणजे ही भगवंताची रचनाच होती की मी आणि लक्ष्मण कसे काय वेगळे होऊ शकत होतो. तर तिकडे रामजी म्हणाले की मी तुम्हाला भस्म करू शकत नाही, पण काय होणार आता आम्ही वेगळे होणार. तर असं तो ते दुर्वासा मुनी म्हणतात की तुम्ही असं कृत्य केलं की जे रावण पण करू शकले नाही, मला आणि लक्ष्मणला वेगळे करू शकला नाही. एवढी तुमची शक्ती आहे. तर तुमचा जो द्वेष आहे, राग आहे, तो तुम्ही काय करायला पाहिजे, तो त्वरित काय करायला पाहिजे, शमन करायला पाहिजे. तेव्हा कुठे जाऊन कुठेतरी दुर्वासा मुनीला वाटलं की खरंच माझ्यामध्ये द्वेष आणि माझा जो राग आहे तो मी आवरू शकत नाही. इकडे जाऊन आणि कुठेतरी जाऊन त्यांना वाटलं की आता मी भक्ती करायची. इकडे तिची सुरुवात होती भक्तीची दुर्वासा मुनीची.
आणि त्याला वाटलं की आता कुठेतरी मी भक्ती करावी. आणि भगवंतांना ते म्हणतात की कसं काय मी तुमची भक्ती करावी, काय केल्यानंतर मी भक्ती करू शकतो, एक 5 मिनिटं. तर इकडे श्लोक आहे चांगल्या प्रकारे, हे माताजींना चांगला वाटेल. असे म्हणतात 65 श्लोक, 16 श्लोक. त्याच्यामध्ये अर्थ आहे, ज्याप्रमाणे प्रतिव्रता स्त्रिया आपल्या सज्जन पतीची सेवा करून त्यांना वश करून घेतात, त्याप्रमाणे मला हृदयात निर्बंध करून ठेवणारे माझे समदर्शी विशुद्ध भक्त मला स्वतःच्या अधीन करून घेतात. म्हणजे इकडे भगवंत सांगतायत की माझी भक्ती कशी करू शकतो. जशी एक पत्नी असते, आपल्या पतीची सेवा करून करून त्याला वशीभूत करतात, तशीच हे दुर्वासा मुनी, जर तुम्ही माझी एकनिष्ठी माझी सेवा करून जर भक्ती केलात तर मला तुम्ही काबीज करू शकणार. जसे तसंच अमरीश महाराज मला काबीज केलेलं आहे, तसं मला तुम्ही काबीज करू शकता, असं स्वतः विष्णू भगवंत त्यांना सांगतात दुर्वासा मुनींना. आणि असं केल्याने तुम्ही काय माझी भक्ती प्राप्त करू शकाल. तर इमिडिएटली इकडे काय सांगतात की भगवंत आता तुम्ही त्वरित काय करा, कोणाजवळ जा, अंबरीश महाराज जवळ जा आणि त्यांच्याजवळ प्रार्थना करा. ते सुदर्शन चक्र पाठीमागे तुमच्या लागलेले ते एकमात्र उपाय आहे, तेच हे सगळं तुमचं संवाद करू शकतात. मग ते अंबरीश महाराज जवळ जातात आणि अंबरीश महाराज जवळ जाऊन त्यांच्याजवळ, आणि त्यांना काय वाटते, लाज वाटते की जो मी अपराध केला आहे तुमच्या भक्ताप्रती आणि त्या भक्ताप्रती, अशा भक्तावर मी कसे काय जाऊ शकतो. तर आपण भक्ती अपराध म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये आपण जी भक्ती करतो आहे, थोडं काही भक्तीचं बीज आपण जे आपल्याला आलेलं आहे, तर एका भक्ताप्रती जर आपण वैष्णवाप्रती जर अपराध करतो तर असं म्हटलं जातं की एक जो हत्ती आहे, पागल हाती, पिसाळलेला हाती, त्याप्रमाणे आहे. जर आपण वैष्णवाची निंदा करतो, वैष्णवांना जो अपराध करतो आहे, त्यांना दुखवतो आहे, तर एका हत्तीप्रमाणे जर तुमचं बीज आलेलं आहे भक्ती, नाही तर एक कुंपण आहे तुमचं, कुंपण नाही, रोग आलेलं आहे चांगल्या भक्तीचं, ते एक माझा हाती जो पिसाळलेला हाती आहे तो काय आपल्या पायाने काय चिरवून टाकतो, तसं आहे. तर आपण कधीही वैष्णवांचा अपराध, एक भक्ताचा अपराध, त्याच्याप्रती अपराध करू नये. तर हा जो दुर्वासा मुनीने अपराध केला होता अमरीशच्या प्रती, अनजस्टिफाईड कर्स, अनाकरण जो शाप दिलेला, तो काय हे करू नये. तर आपण याच्या भक्तीमध्ये मार्गामध्ये कधीही वैष्णवांचा अपराध केला, अपशब्द बोलू नये. आपण टॉलरेट, इकडे भगवंताने अगोदरच म्हटलेलं आहे की एक ब्राह्मणाचं काय आहे की सहनशक्ती ही इम्पॉर्टंट असते. तर आपण सहनशक्ती आपली वाढवायला पाहिजे. तर आपण ब्राह्मणाकडून वैष्णव भक्त बनू शकतो, भगवंताचं भक्त बनू शकतो. तर आपण काय करायला पाहिजे, इकडे अपराध वैष्णवांचा करू नये. तरी पण सुद्धा मग ते काय करतात, दुर्वासा मुनी अमरीशला प्रार्थना करतात, पण तरी सुद्धा अमरीश महाराज काय करतात, सुदर्शनाला प्रार्थना करतात, हे सुदर्शन देव तुम्ही आता काय करा, गायब व्हा आणि त्या दुर्वासा मुनीला सोडून द्या. पण तरी सुद्धा ते म्हणतात, सुदर्शन चक्र म्हणतात की नारायणची मला आज्ञा आहे की जो कोणी तुमच्यावर आघात करील त्याला ठार मारावं, ही विष्णूची काय आहे आज्ञा आहे, मी त्याला मारणारच दुर्वासा मुनीला. तर तरी पण सुद्धा ते एक कारण सांगतात ते. तर ते म्हणतात की सुदर्शन परत म्हणतात की असं काही यांनी दुर्वासा मुनींनी भक्ती केली नाही, काही चांगलं कार्य केलं नाही जेणेकरून मी त्याला सोडू शकतो, मुक्ती करू देऊ शकतो, म्हणजे मुक्त करू शकतो या माझ्या अगदी सोडून. तर अमरीश महाराज काय म्हणतात की याच्यावर की माझी जे पूर्वज आहे त्यांची आणि माझी जी शक्ती आहे, कर्माची शक्ती आहे, ती मी काय करतो, दुर्वासा मुनीला देतो, आता तरी सोडा त्यांना. सुदर्शन चक्राला प्रार्थना करतात, पण तरी सुद्धा सुदर्शन चक्र त्यांना सोडत नाही. मग ते काय म्हणतात, सुदर्शन चक्र म्हणतात एक ब्राह्मणाच्या हत्याची पाप मला लागणार, असं ते याला सांगतात, सुदर्शन चक्राला सांगतात, कोण, अमरीश महाराज. पण तरी सुद्धा सुदर्शन चक्राला सोडत नाही. ते म्हणतात मी त्याला ठार मारणारच, कारण त्यांनी एक वैष्णवाचा अपराध केला, शुद्ध भक्ताचा अपराध केलेला आहे, सुदर्शन चक्र सांगतात. पण आता अमरीश महाराज काय म्हणतात बघा, लास्ट एक उपाय आहे. ते काय म्हणतात की मी जर थोडी काही
भक्ती केली माझ्या जीवनामध्ये आणि भगवंत संतुष्ट झाले माझ्या भक्ती अनुसार मी केल्यावर, तर तू काय करायला पाहिजे, आता या दुर्वासा मुनीला सोड, त्याला मारू नकोस. तर तेव्हा सृजन चक्र काय करते, आपली पाठीमागे आपला एक पाय पाठीमागे म्हणजे पाय नसतात, सृजन चक्राची अग्नी आहे ती शमन आणि आपोआपच गायब होते सृजन चक्र. तर तेव्हा दुर्वासा मुनी याचं ग्लोरिफिकेशन करतात, अमरीश महाराज तुम्ही शुद्ध भक्त आहात आणि मी तुमच्यावर एक वैष्णव अपराध केला आहे, तर मला तुम्ही माफ करा. आणि तिकडून त्यांची इकडून पण एक पाऊल आणि पुढे भक्तीमध्ये दुर्वासा मुनीचं पाऊल पुढे पडतं भक्तीमध्ये. तर इकडे आपल्याला एक तत्व समजायला पाहिजे पूर्ण या कहाणी याच्यामध्ये, की आपण वैष्णवांचा काय करू नये, कधीही अपराध करू नये, त्यांना अपशब्द बोलू नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वभाव आणि स्वरूप. आपला स्वभाव काहीतरी असू दे, आपण त्याचा जर वाईट स्वभाव आहे तर आपण परिवर्तन करायला, जसे विष्णू भगवंत यांना सांगताय की स्वरूप आहे ते तुमचं काय आहे, माझे कोण आहात तुम्ही, हे आहे नोकर आहात, सेवकही आहात माझे. आणि तुमचा जो स्वभाव आहे तो काय करा, हळूहळू तुम्ही भक्तीमध्ये आल्यानंतर तरी पण चेंज व्हायच नाही. म्हणजे काय आहे, तुमच्या भक्तीमध्ये काहीतरी कमतरता भासते, काहीतरी कमतरता पडते, तर तुम्ही काय करायला पाहिजे, याच्यावर काम करायला पाहिजे. हरे कृष्ण. श्रीमद भागवतम ग्रंथ की, प्रभुपाद की, अमरीश महाराज की. तर तुमची जास्त मी वेळ घेतला आहे त्याच्यासाठी माफी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आमचं सौभाग्य आहे की आज आमच्यासोबत श्रीमान दयानिधी गौरांग प्रभूंनी सुंदर प्रकारे अनजस्टिफाईड कर्स, अकारण श्राप जो आहे तो दुर्वासा मुनींनी कसा का दिला आणि त्याच्यावर स्वरूप